नमस्कार. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतो, काहीतरी आनंदाची बातमी आहे नाही का. कसं आहे, आत्ताच या शाळेत माझी प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे माझा पायगुण बघा कसा आहे. आमच्या शाळेतल्या शिक्षिकेला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. माझा पायगुण. आता अभिनंदन करायला पाहिजे. वा वा, ही बातमी द्यायला पाहिजे त्यांना. सरप्राईज आहे त्यांना मस्तपैकी. हा, जरा डोईफोडे मॅडमना पाठवता आतमध्ये. येऊ का? काय काय नाही म्हणलं येऊ का आत? यू. हा, या 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 या. अभिनंदन डोईफोडे मॅडम, अभिनंदन. थँक्यू बर का सर, थँक्यू थँक्यू. हो, थँक्यू. काय कशाबद्दल ते तरी विचारा. मला माहिती कशाबद्दल ते. अच्छा, आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय ना. अरे कालच फोन आलता मला. आलेलं का? हा. मी म्हटलं सरप्राईज देऊया, पण जाऊ दे, हरकत नाही. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मला बरं वाटलं बरं का, म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. आनंद झाला मला. वा. अहो तो मिळणारच होता हो सर. हो हो. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्यावर. ट्रस्टींचा जीव म्हणजे मला कळलं नाही. अहो, म्हणजे त्यांना माझी लय सगळी कामं आवडतात बघा. अरे वा वा. हा, त्यांची आवडती आहे ना मी. हा? आवडती शिक्षिका आहे मी. हा, बरोबर बरोबर. त्यांनी शिफारस केली असणार हा माझी. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा. तुमच्या एकंदर प्रवासाबद्दल, तुमच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती असणार. एक मिनिट सर. तुमचं वाजलं का? बरं, हरकत. हॅलो. हा देशपांडे बाई. काय मी इथं आली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये. आम्ही येईपर्यंत जर शाळा सुटली ना, बेल वाजली तर ते कुलकर्ण्यांचं कार्टा नाही का, त्याच्याकडनं कांदे चिरायला दिलेत ते घेऊन ठेवा. अहो, ती शेक्यांची सुमी 7वी डातली हो. हा, अहो, तिला बसवली मागच्या बेंचवर वाटाने सोलायला, ते बी घेऊन ठेवा त्याच्याकडनं. हा हा, घेऊन ठेवा. हा हा हा, चल ठेवते ठेवते. हा, तिकडे कुठे चाललात? बाहेरच चाल डायरेक्ट तुम्ही. नाही या इकडे. सॉरी सर, सॉरी. तुम्ही मुलांना कांदे कापायला लावलेत, लसूण सोलायला लावलेत, हे तुमची कामं त्यांना सांगितलं, मला कळलं नाही. मुद्दामच सांगितली सर. का मला कळलं त्याचं काय, पोरांचं गणित पक्क होऊन जातंय हो एकदम. हे नाही. हा, म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं हा, हे बघा. हा. आता ना एका शेंगीत 3 वटाणे. तर वटाणे. 40 शेंगीत किती वटाणे? 140 होतील की नाही? चुकतंय गणित. 120 होतील. वरचे 20 ते मुलं घरून आणणार आहेत का? हिशेबाचं राहू द्या ना बाजूला. तसं नाही म्हणजे. हिशेब कशाला बघताय तुम्ही? माझी पद्धत बघा ना. हा. आणि शेवटच्या तासाला सर केमिस्ट्री लॅब मध्ये माझं खिचडी आणि पापड तयार होऊन जातं एकदम. केमिस्ट्री लॅब मध्ये? हा, कसं काय हो? ते स्पिरिटचे दिवे लावतात नाही का पोरं, हा. असे 3 दिवे लावले की चूल तयार होते. अच्छा. मग त्याच्यावर एक बगुलं ठेवलं, थोडं तांदूळ, पाणी, तिखट, मीठ घातलं की खिचडी रेडी. बर. आणि प्रत्येक पोराच्या हातामध्ये एक एक पापड द्यायचा. पापड बी रेडी. घरी जाईपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होऊन जातोय माझा. मॅडम, तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. खरं ही सगळी कामं तुम्ही घरी जाऊन करायची, मुलांकडून का करून घेताय तुम्ही? अहो, त्याचं काय माहिती का सर, हा. आमचे हे आहेत ना, हा. मला कामच करू देत नाहीत. मग काय करतात? म्हणजे ते मला म्हणतात की फुलासारखी नाजूक आहेस, हा, अच्छा. घरची कामं करून अशी कोमेजून जाशील ना. अच्छा, अच्छा. हा, एक कमी कामाला हात लावू देत नाहीत. हो, काय बात आहे. हो. मग काय म्हणजे काय करता म्हणजे एकंदर? त्यांचं विलय जीव आहे हो माझ्यावर. हा, दिसतंय म्हणजे एकंदर बऱ्याच जणांचा जीव आहे तुमच्यावर. हो, लक्षात आलं मला. पण कसं आहे, ते आदर्श शिक्षिका पुरस्कार जो मिळाला ना, त्याच्याबद्दल सांगू का तुम्हाला? माझं एक्स्ट्रा कुलिक्युलर काम आहे ना, त्याच्यामुळे मिळालंय मला. काय शब्द काय म्हणाला तुम्ही? एक्स्ट्रा कुलिक्युलर. चुकलंय. कुलिक्युलर नाही, करिक्युलर असा शब्द आहे तो. शब्द कशाला बघताय सर? भावना बघ ना, माझ्या भावना लय महत्वाच्या असतात की नाही, नाही. कसं आहे? आणि माझं काम बी तसंच असतंय नाही, सर. बरोबर. हा, बघा गॅदरिंगचे सगळे डान्स आहे की नाही, मॅच बसवती. अच्छा, हा. चांगले हो, म्हणजे. गेल्या वर्षी की नाही मी लावणी पण केली होती बघा. तुम्ही लावणी केलीत आणि तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झालेला आहे? म्हणजे काय? नाही, तसं नाही, म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्हाला दाखवू का? मला मी नको. डेमो दाखवू का? इथं बस. ऐका 2 अहो, मिनिटं. इथं बसा ऐका ना, माझ्या. ही शाळा आहे, असं बसा, हो. प्रिन्सिपलची. इथं बसा माझ्या. 2 अहो, मिनिटं. अहो, ही शाळा आहे, असं काय करताय तुम्ही? अहो, बसा ना माझ्या समोर. इथं बसा. हा, ऐका ना. मी दाखवते तुम्हाला. डेमो देते डेमो. या रावजी तुम्ही बस भाऊजी. या रावजी तुम्ही बस भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बस भाऊजी. बस भाऊजी. बसा. ओ भाऊजी. उडलं की नाही तुमचं फेट? फेट उडलं की नाही तुमचं
मी हो. अशीच लोकांना येडी झाली तुम्हाला सांगते. असे फेटे उडवले सगळ्यांना लय खुळागत लागलं माहिती का. अच्छा. शेवटी इथं समोर माझ्या ट्रस्टी बसली होती. असं मीच एक काय जो बाण मारलाय हित जाऊन घुसलाय त्यांच्या. लय खुळ्यागत वरडले. ओ बाई बाई लागला बाण घुसला. तेव्हापासून ट्रस्टी मला रोज रात्री काय गुड नाईटचे मेसेज पाठवतात. तुम्हाला सांगते गुड नाईटचं म्हणू नका, गुड मॉर्निंगचं म्हणू नका. अहो, माझ्या डान्सचे व्हिडिओ बी पाठवतात मला. तुम्हाला सांगू का ट्रस्टी मला काय बोलतात. बाई तुमच्या अंगात काय लय कला आहे. तुम्ही मॉडलिंग करा. मॉडलिंग नाही, त्याला मॉडलिंग असं म्हणतात. शब्द राहू द्या की सर बाजूला. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्या. नाही, जीव असून चालत नाही, पण पुरस्कारसाठी जीव नाही. शिक्षकाला काहीतरी एक कर्तव्य असावे लागते, गुणधर्म असावे लागतात, वैशिष्ट्य असावे लागतात. मग हाय की माझ्यात वैशिष्ट्य. होय का. हाय. मी मुलांना लय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवते. म्हणजे तुम्ही शिकवता ते महत्वाचं आहे. ते वैशिष्ट्य सांगा ना मला. मुलांना कसं शिकवते तुम्हाला दाखवू का. प्लीज जरा. लय वेगवेगळी पद्धत आहे, लय वेगवेगळी पद्धत. एक दाखवा फक्त एक. ओ काय होत. नाना प्रकारे शिकवते ना मी. अच्छा. नाना प्रकारे ये देख रामू के 8 आम, शामू के 9 आम, दोनों को मिलाए तो हो गए 12 आम. दोनों का रस निकाला, ऐसा निचोड़ दिया तो रस एकत्र हो गया. तो देख अभी पहचान रामू के आम का रस कौन सा और शामू के आम का रस कौन सा. बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन है फर्क करने वाला. चला आम बांटने. कसं वाटलं सर. खरंच इनोव्हेटिव्ह होतं सगळं. नाही पण गणित चुकलं तुमचं. 8 आणि 9 म्हटल्यानंतर 17 होतं ना. 12 कसं सांगितलं तुम्ही. असं नाही, असं शिकवलं तर मुलांचं गणित हे वाट लागणारच ना. अहो उद्या होणारे इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट त्यांचं गणित पक्क असलं पाहिजे. असं कसं. हे बघा हे बसलेत ते प्रशांत डॉक्टर. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. कसे आहात. बरे आहात ना. मस्त शिक्षण झालं ना तुमचं. हा व्यवस्थित वाटतं तर आहे. वाटतं तर आहे. 12चा पाढा म्हणून दाखवा ना. 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचीस 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 अठ्ठी 96, 12 नव्वे 108, 12 दहा 120. क्या बात आहे. सगळे आकडे बघितले मग बोलले ते. काय काय MPSC UPSC केवढं शिकतायत मस्तपैकी. 29 पाढा म्हणून दाखवा शरीर. 29 एके 29, 29 दुने 58, 29 त्रिक 87. विचारू नका, सांगा तुम्ही. 29 शोक मला माहित नाही. हरकत नाही. अहो यांच्यासारखे शिक्षक असले की अशीच परिस्थिती होणार आहे. ही परिस्थिती आहे. तुम्ही काय बोलताय. ऐका ना, येतं गणिताचं झालं. नाही, आणि भूमिती माहिती का मी कशी शिकवते. काय? भूमिती बघा. भूमिती शेट्टी पद्धती एकदम. शेट्टी. इधर से 2 लाइन, उधर से 2 लाइन, ट्रायंगल हो गया. ट्रायंगल कसं रेक्टेंगल होईल ना ते. तुम्ही ती शिट्टी वाजवली. तुम्ही काय करताय तुम्ही हे सगळं. तेच ते. नाहीतरी आपले ट्रस्टीज पेपर तपासतात ना, समजून घेतात पोरांना. ट्रस्टी पेपर तपासतात. ते तुमचं काम आहे ना. हो ना सर. मी लई सांगते त्यांना मी आता पसते. मग? ते ऐकतच नाही. तो येतात मला मदत करायला. आज रात्रभर आम्ही पेपर चेकिंग करतो ना. लय जागरण होतं सर माझं. आणि जागरणामुळे ना माझा चेहरा कोमेजून जातो. अहो तुमच्या चेहरा कोमेजण्याच्या नादात देशाचं भविष्य कोमेजतंय असं वाटत नाही का तुम्हाला. तुम्हाला बी वाटतंय ना. मग ते मी हेच सांगते त्यांना. त्यांचं कसं विशेष जीव आहे ना माझ्यावर. विशेष असा शब्दच नाही हो. विशेष असा शब्द आहे. हाय की विशेष. कसं काय तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालो मला कळत नाही. अहो हे तुमच्या ट्रस्टींचा जीव हे महत्वाचं नाही आहे. शिक्षिका मुळात आदर्श पाहिजे. कळलं का तुम्हाला. मी शासनाला लेटर पाठवतो. हे जमणार नाही. ऐका ना, हा पुरस्कार पाठी नाही नाही, नाही ऐका तर- चुकीचं झालेलं आहे. मला हे पटलेलंच नाही मुळात. नाही ठीक आहे ना. तुम्ही लेटर पाठवा. हो. मी एक फोन करते. हा करा फोन करा मला. हॅलो. हा बाई बोला. ट्रस्टी साहेब हा हे बघा ना चिडले माझ्यावर. कोणाला एवढी चरबी चढली. ते ओ नवीन प्रिन्सिपल. ते बुटक हा ते फोन दे जरा. हा देते. हा काय ट्रस्टी आहेत. हा सर बोला ना सर. हॅलो विचारे. हा सर बोला ना. हे बघा बाई आमच्या एकदम खास मर्जीतल्या आहेत. हा त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही सर ते त्या एकदम नाजूक आहेत. हा? नाजूक हा. आहेत. हा. कळलं. हो, हो. त्यांचे वाटलं 4 तास तुम्ही घ्या. पण सर पण नाही बिन नाही. आणि हे बघा आज मॅडमला लवकर सोडा. हा? आमच्या वाड्यावर गाण्याचा कार्यक्रम आहे. अहो सर ऐका ना. मी बाईंचा गळा एकदम गोड आहे. वाटलंच तुम्ही बी या.
शाळेला या कुलूप बिलूप लावून या, संपून टाका ती शाळा बिळा काय आहे ती. नाही, नाही, हा? मी- नाही काय होत नाही हो. आणि ऐका, उद्या त्यांचा सत्कार करायचा आहे, हा. तर त्याची तयारी आधी सगळी आटपा. हा काय बाकीचा स्टाफ पण आधीच वाड्यावर आलाय. नाही. तर येताना तुम्ही 2-4 सतरंजी, 3-4 खुर्च्या आणि 2-4 टेबल घेऊन या. ऐका ना सर सर मी काय बघा विचारे, नोकरी टिकवायची ना. मी ठेवा फोन, ठेवा. फोन ठेवला त्याने. ठेवला ना हो, हो, हो. बघा असंच करतात ते. म्हणजे पैशाचं काहीच बोलत नाही, वाड्यावर बोलवतात आणि फोन ठेवून देतात. तुम्हाला गाण्याचे पैसे देत नाहीत ते? अहो, माझं नाही, मग? तुमचं म्हणते मी. म्हणजे माझं काय हो, माझं गळा माझ्याकडेच आहे. जाऊन नुसतं गायला म्हटलं की आ करायचं, माझं काही लॉस होत नाही. तुम्हाला कसं तिथं जाऊन सतरंजा, टेबल, खुर्च्या घेऊन जायचं ना. टेम्पोचं भाडं बी तुम्हाला लागेल, पैसे कोण देणार आहे? म्हणजे मी देणार आहे? हा मग अरे माझा काय संबंध? हो, ते प्रिन्सिपलला वाड्यावर बोलवतात आणि राबवून घेतात. काय सांगता? त्यापेक्षा तुम्हाला सांगू का सर, हा. तुम्ही ना शिक्षक व्हा. म्हणजे मतदानाची ड्युटी लागली ना की असं ठिकठिकाणी फिरता तरी येते. नाही तर वाड्यावरचा गोटा साफ करता करता इथं केबिनचा गोटा कधी होतोय ना ते कळत नाही बघा. काय सांगता काय? मी सोडून चाललोय नाही, ऐका शाळा ना, की- गाव अहो, सोडून ऐका चाललोय. सर, सर, अहो, ऐका तुम्हीच माझं घेऊन बसा ना गाणं ऐका. शाळेला.